तेच शब्द वापरून आपण काय नको काय हवं ते तोलतो. तुम्हाला या शब्दांची दैनंदिन गरज असते, मला सुद्धा शब्दांची दैनंदिन गरज असते. पण कधी कधी अचानक माझे शब्द ही गरज ओलांडून पलीकडे जातात आणि शब्दांवर वेडबागडं प्रेम करत आपले निर्हेतुक गाणं गात असतात. अशा वेळेला माझे शब्द पंख होऊन उडू लागतात, माझे शब्द रंग होऊन स्वतःतच बुडू लागतात. आणखी कवीच्या संबंधी 2-4 वाक्य बोलता येणं शक्य आहे की कवितेने आपल्यात फरक काय, याच्यात तर फरक आलेलाच आहे. दुसरं, आपण भाषा वापरतो, कवी भाषेत भिजून येतात. आपलं वाक्य सांगून संपतं, कवी वाक्यात रुजून येत असतं. आपली भाषा असते सुरवट होऊन आलेली, कवीची भाषा असते पंख फुटून फुलपाखरू झालेली. हा कविता आणि आपल्यामध्ये हा फरक असतो. तेव्हा आणि दुसरं असं की कवी नेहमी खरं बोलतो, नेहमी खरं बोलत असल्याच्यामुळं आणि दूरचं पुष्कळसं दूरचं पाहत असल्याच्यामुळं कवीच्या संबंधी असलेलं प्रेम जनमानसात ही कधीही आटणार नाही. केव्हा आटेल? या जगात सौंदर्याच्या संबंधी जेव्हा निरसता अशी निर्माण होईल त्यावेळेला संपेल. कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय, प्रमदेच्या मधु अधरांवरच ललित लार सळते आमंत्रण, चंद्र पुणेचा अवती भोवती करीतो जी स्वप्नांची रापण. या जगातील सौंदर्याची सौंदर्य जेव्हा निरस होईल त्यावेळेला या जगातली सगळी कविता ही संपून जाईल. मग हे सौंदर्य कशात असतं? कवीच्या दृष्टीत असतं, एक फुलात असतं. माणसाच्या हातात जर फुल आलंच नसतं तर माणूस कवी झालाच नसता. चांदण्यात असतं, पाहून तरी गीत किंवा कविता ज्याच्यात चंद्र येत नाही असं सहसा होत नाही. कवितेमध्ये तरी, गाण्यामध्ये तरी. मी गाण्यावर प्रेम करणारा, कवितेवर प्रेम करणारा, कित्येक गाणी कंठगत असलेला, कित्येक कविताही कंठगत असलेला मी एक वाचक आहे असं समजा. काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर. रामायण आधी, मग झाला राम जानकीवर, असं बी कवींनी म्हटलेलं आहे. कवितेच्या संदर्भात बीने जे म्हटलं ते खरंच आहे. या जगात जर कवी आलाच नसता तर हे जग किती नीरस आणि भकास झालं असतं हे कसं सांगावं. या जगात आतापर्यंत निरनिराळे जे संगीतकार होऊन गेले, कवी होऊन गेले, गीतकार होऊन गेले, या अवकाशामध्ये त्यांचे स्वर आपल्या कानावर येत राहतात. म्हणून जग किती जगण्यासारखं आहे, जीवन जगण्यासारखं आहे असं वाटत राहतं. ही माणसाला उमेद देणारी, माणसाला भविष्याविषयी, स्वतःविषयी काहीतरी आगळं असं संशोधन करत, म्हणजे स्वतःचा शोध घेता येईल असं काहीतरी ते देत असतात. म्हणून त्यांची उणीव ही समाजाला नेहमीच वाटत राहील अशी अवस्था आहे गायकांची. आता एखादी कविता आपल्याला का आवडते, एखादी कविता आपल्या मनात कायम रुजून का बसते, याच्यावर 2-4 वाक्य बोलतो. कधी तिच्यातला विचार आपल्या मनाला भिडतो म्हणून, तर कधी
कवितेत व्यक्त झालेली भावना आपणाला आपलीच वाटते म्हणून, पण एवढंच पुरेसं नसतं. कवितेचा केवळ आशय आठवतो असं सहसा होत नाही. आठवतात ते शब्द. या मुख्य भावनांना शब्दरूप मिळाल्याखेरीज कविता घडत नाही, कविता होत नाही. म्हणून कविता या शब्दांच्या मधून घडत असते. त्या शब्दांचा क्रम, अनुक्रम, या अनुक्रमांच्या मधून निर्माण होणारी लय आपणाला कवितेत ओढून देत असते. पाऊस वाहून आणणाऱ्या ढगांसारखे असतात शब्द. पाऊस कोसळतो, ढगांचे आकार मात्र मनामध्ये तसेच शिल्लक राहतात. म्हणून कविता ही आपल्या मनात तशी शिल्लक राहते. कविता ही काळजाला दिलेली साथ म्हणजे कविता असते, किंवा काळजानं दिलेला प्रतिसाद म्हणजे कविता असते. पद्यात बांधलेली, छंदात बांधलेलं पद्य म्हणजे कविता असते. तर काव्याचा गंध ल्यालेलं गद्य म्हणजे ही कविता असते. वेदनेनं वाहणारी जखम म्हणजे कविता असते. तर कधी जखमेवर आपण भुंकर मारणारी ही कविताच असते. कधी तुझ्या माझ्यातला वाद म्हणजे कविता असते, तर कधी माझा माझ्याशी संवाद म्हणजे कविता असते. निराकाराचा भासमय आकार म्हणजे कविता असते. तर मनाच्या गाभाऱ्यातला ओंकार म्हणजे कविता असते. गडद तिमिरातला दिवा म्हणजे कविता असते. तर कर्ता आणि करविता मधला दुवा म्हणजे कविता असते. ही अशी कविता लिहिणारे कवी धन्य असतात. आस्वाद घेणारे वाचक सुद्धा धन्य असतात. म्हणून स्वतःला धन्य करून मला घेणं आवडतं असं वाटतं. एक कविता म्हणतो, काय आपल्यावर अनेक